शानदार होता, दमदार होता आणि त्याबद्दल त्याचा हा गौरव मॅन ऑफ द मॅच ही जर्सी देऊन केला जातो. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सामन्याला होती सुरुवात करत असताना मयांक बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि त्याच्या समोर स्ट्राईक एंडला सिद्धांत आणि हिमांशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल चेतनने तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. धावफलकाचा श्रीगणेश झालाय आणि श्रीगणेश होत असताना तर मंचावरील उपस्थित मान्यवर शाकिब शेख यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जातो. मी विनंती करेल सनी यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. सनी यांच्या शुभ हस्ते शाकिब शेख यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरामॅन एक मिनिट दोघांनी थांबायचं, एक फोटोशूट केला जाणार आणि बघा या मंचावरती सुद्धा विशेष सन्मान होतो आणि तो आमच्या मुख्य स्क्रीनवरती दाखवला जातोय. शाकिब शेख यांचा चांगले खेळाडू आहेत. शाकिब फयाजी शेख यांचे सुपुत्र आणि वडिलांचा तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न ते सुद्धा काही प्रमाणात करतात. ओ एज आणि चेंडू मागे निघून गेलाय. सगळ्यांचे हात डोक्यावरती आले आणि या एक्सप्रेशन सांगून गेले की हा विकेट किती महत्वाचा होता. परंतु इथे एकदा मिळेल सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 4 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ ड्राईव्हचा फटका सिद्धांतच्या बॅटमधून येणारा हा फटका होता. तिथे एक धाव येते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा 611 या संघाच्या धावफलकावरती. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला काट चमाइला, आइला रे आइला काट चमाइला. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिला चेंडू +1 येत असताना वाईट वरती एक प्लस येताना दिसली. नो +1 होताना दिसली होती, माफ करा. त्यानंतर पुढील चेंडू एका धावेसाठी खेळला गेला. सिद्धांतला माहित आहे या मॅचला कसं पुढे न्यायचं. दोन्ही या हंगामामध्ये येणारे असे नवोदित संघ आहेत त्यामुळे त्या दोन्ही संघांना दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. एका धावेसाठी चेंडू खेळला जातोय आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. मागील वर्षी ज्यावेळेला ही स्पर्धा झाली होती त्यावेळेला समोरच्या दिशेने मैदान होता आणि ती स्पर्धा सगळ्यांच्या हृदयामध्ये वेगळं घर करणारी झाली होती आणि त्यामुळे विशेष कौतुक नयन मांगेल आणि त्यांच्या सपोर्ट टीमचं की त्या एका यशानंतर म्हणजे त्या चांगल्या एका स्टार्ट नंतर आता एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. मागील वर्षीचं स्वरूप थोडं बदललं. आता रोडच्या विरुद्ध दिशेने आलेत आणि त्यानंतर येत असताना ट्रॉफीज जर बघाल तर त्यांची साईज थोडीशी वाढली आहे, मैदानाची साईज थोडीशी वाढली आहे आणि विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा खेळत असताना बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवण्याचा काहीसा मानस आणि त्यानंतर ही स्पर्धा त्या बिग बॅश पद्धतीने सादर सुद्धा होताना दिसते. 24 संघांचा समावेश आहे या स्पर्धेमध्ये. 24 पैकी 12 संघ जे आहेत ते आज खेळतील, 12 संघ उद्या खेळतील आणि त्यानंतर उर्वरित ज्या सुपर 12च्या मॅचेस होतील त्या सुपर 12च्या मॅचेस तुम्हाला रविवारच्या दिवसामध्ये बघायला मिळणार आहेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं तो फॉलोमध्ये चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंग नव्हे हा तर कॅच आहे. सिद्धांतला मैदाना बाहेर जावं लागेल. मोठा ब्रेक थ्रू, मोठा मासा गळाला गॉन.
चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. थँक्यू डीजे. साहिल आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. साहिल समोर फलंदाज, साहिल बॅट्समन आहे माफ करा. नवीन आलेला फलंदाज डाऊन दी ग्राउंड खेळायचा तो फॉलोदर मध्ये फिल्डिंग. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. फलंदाजाने जरी मारण्याचा प्रयत्न केला तरी तो समोरच मारेल. अशा पद्धतीची अशा धाटणीची गोलंदाजी केली आणि लगातार डॉट 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 असे चेंडू हाताळलेत. 2 षटका अखेरकार संपली. 11 धावा धावपलकावरती. 1-1-11. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न ऑनसाइडला केला गेला. चांगली फिल्डिंग तिथे होताना दिसते. ओ अपील रनआउटची फलंदाज बाद. पंचांचं बोटामध्ये गॉन. थँक्यू डीजे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि पंचांकडे अपील असताना पंचाने ती अपील फेटाळली आहे. बघा प्रयत्न तर केला होता पूर्णपणे ही विकेट रनआउटच्या रूपाने घेण्याचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये जो चालू असलेला संत खेळ आणि त्यानंतर त्रस्त होऊन मारलेला तो फटका, त्या फटक्यावरती बघा कशा प्रकारची फिल्डिंग झाली. ज्यावेळेला हातामध्ये चेंडू आला होता त्यावेळेला यष्ट्यांजवळ कदाचित हात पोचला नव्हता. 12-2 अशी सद्यस्थिती आहे. रितेश परमार, हो रितेशने मात्र चेंडूला पाठवून दिलं बॉर्डर लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. काझी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट केलं चेंडूला, परंतु चेंडू नाही डिक्लेअर पर्यंत पोहोचलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 13 वरती जाऊन पोहोचला. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. या षटकामध्ये धावा किती आलेत? फक्त 2. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अडवला गेला. कर्णधार स्वतः चेंडूवरती आलेत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत एकदा येते. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपलकावरती. 6-11. मुझ पर एक एहसान करना. बाजी बाजी दिल से दिल मिला दी. आ गया है देखो बॉडीगार्ड. सबसे हार्ड रोबुरा है उसकी बाट. आ गया है देखो बॉडीगार्ड. सबकी याद सबकी. चला बॅक फॉर जाऊन नितीन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेन नितीनजी पाटील आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय नितीनजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. या मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं, MCCच्या वतीनं नितीनजी पाटील साहेबांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं सहकार्य आहे आणि त्याबद्दल
आपले विशेष आभार सुद्धा आहे या एमसीसीच्या माध्यमातून नयनजी मांगेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हो, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आता बॅट फिरली की बॉलची गती काहीशी वेगळी. फलंदाज बाद गॉड. हो, यावेळेला इनसाइड आउट आल्यासारखा स्वतः कर्णधार सुद्धा माघारी परततोय. अजून एका विकेटचं पतन. कहाणी जारी आहे विकेट की गॉड. 16 धावा धावपलकावरती आहेत. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघूयात किती धावा या चेंडूमध्ये येतात. नेक्स्ट मॅच. अजून एक विकेट. 16 वरती पारी. ओमसाई मनोलपाडा आणि न्यामा बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. ओमसाई मनोलपाडा आणि न्यामा बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला, यापुढे होणाऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. मी विनंती करेल एसराज इन्फोटेकचे ओनर सरप्राज शेख यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचे. दोन्ही कर्णधार आपण या. एका बाजूला निरंजन चिंदरकर, बाजूला संग्राम. हेड टेल आलाय. थँक्यू सरप्राईज आहे. आपण स्थानापन्न व्हा ही आपणास विनंती. टॉस जिंकलाय संग्राम निर्णय काय असेल? फिल्डिंग करू पहिले. कशा प्रकारची स्पेशल तयारी या स्पर्धेसाठी? खूप दिवसानंतर बिग बॅश मोठ्या पटलावरती खेळण्याची संधी मिळते. तयारी तर केली, प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. आता बघू, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय सांगू शकत नाही. समोर न्यामाबाईचा संघ आहे. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना काही दिग्गज संघ त्याच्यामधलं एक नाव आहे. कसा खेळ बघायला मिळेल आम्हाला आणि ही स्पर्धा कशी वाटली? नाम्या मॉईज तर चांगलाच संघ आहे, तर अडीची मॅच बघायला भेटेल. स्पर्धा तर खूपच चांगला. मी 2 दिवस स्वतः येत होतो इथे, बघितलं तर काहीच नव्हतं. नयन मांगेला आणि त्याने खूप मेहनत घेतली. 2 दिवस मी पण आलो. ठीक आहे, चांगलं केलं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. बाबू, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. अनेक बदल झालेले आहेत. म्हणजे काल 27 तारीख होती, त्यानंतर काही संघामध्ये बदल बघायला मिळतील का? आणि आज साईटमध्ये सगळे खेळाडू आहेत की कोण उपस्थित? बदल आहेत पण ते नाही आहेत, थोडं बाहेर आहेत. एकच बदल आहे म्हणजे सिद्धेश सकपा खेळत नाही आहे, त्याचे हात हे झाला आहे म्हणून. बाकी 100% द्यायचा प्रयत्न करू. एमसीसीची ही स्पर्धा कशी वाटली इथं आल्यानंतर बघत असताना? आयोजन खूप चांगलं आयोजन केलं आहे नयनने. काल 2 दिवसात तर असं वाटतच नव्हतं की टुर्नामेंट होईल, पण नयनने खूप मेहनत घेतली आणि टुर्नामेंट सक्सेस करून दाखवली आतापर्यंत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला ओमसाई मनोलपाडाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी न्यामा बॉईजला आमंत्रित केलंय. 2 बलाढ्य संघांमधील ही मॅच खूप चांगली रंगणार आहे. तुर्तास या मैदानाच्या वरती घालवलेली मेहनत किंवा त्याच्यासाठी घालवलेला वेळ ची चर्चा करणार आहोत. घेऊन जातोय समोरच्या कक्षाच्या दिशेने पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचसाठी. पाच चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. यावेळेला ते वाईड.
बघा ज्या 17 धावांना वाचवायचे त्याच्यासाठी पावलं तर उचललेली होती. नदीम यांनी काढवलेलं केलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, खूप चांगलं होतं. लक्ष्मणच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू जातोय. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आणि त्या प्रात्यक्षिकरणाला सादर करत असताना चुकांवरती चुका होतात. आता बॅलन्स तर तितकंच आहे नाहीये. ड्राईव्ह केलं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. मंथनने खऱ्या अर्थानं आपल्या संघाला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला जोपर्यंत अडवलं तोपर्यंत एकदा बाली. पहिलं षटक संपलं. 7 धावा धावपलकावरती शिवसाई 11च्या. ओ यावेळेला चेंडू डायरेक्टली गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्यामुळे माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा. फलंदाज ओमकार बाद. शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डिंग चांगली झाली आहे. साईशा 11 या संघाने जर आपण बघितलं तर या मॅचला जिंकण्यासाठी वेगळी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच अटॅकिंग फील्ड दाखवली आहे आणि असं असताना स्ट्राईक रेटवरती आता चेतन जो आलाय त्याचा पवित्रा काय असणार आहे, काय अप्रोचने तो बॅटिंग करतोय हे पाहणं रोचक ठरणार. डाऊन द ग्राउंड, ओ फलंदाज बाद. राज स्वतः कर्णधार घाई करत होते रन घेण्याची आणि त्याच वेळेला त्यांना मैदान सोडावं लागतं. फलंदाज बाद होतोय आणि आता साईशा 11ने आपली पावलं थोडी थोडी हळूहळू पुढे उचलायला सुरुवात केली आहे. थँक्यू मयंक आलाय. 3 चेंडूचा खेळ झाला. 7 धावा धावपलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत आणि आता साईशा 11 आपल्या क्षेत्ररक्षणामधला जी काही सजावट आहे क्षेत्ररक्षणाची बघा. पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. कळायला मार्ग नाहीये नक्की काय मनामध्ये होतं. कॉल नव्हता, नाही कोणत्या प्रकारे आवाज दिला गेला, नाही डोळ्यांमध्ये कोणता इशारा. फलंदाज बाद आणि पहिल्या इनिंग मध्ये केलेल्या मेहनतीवरती आता हळूहळू पाणी पडण्याचं कार्य कदाचित केलं जातंय की काय. थँक्यू. बघा फॉर्मॅट कोणताही असो,
संघ राहिला. टॅप काढण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न इथे केला गेला. एक धाव काढण्याचा सर्वात मोठा साधन म्हणून या फटक्याला आपण बघतो. तो फटका इथे खेळला गेला, ज्या फटक्यावरती एक धाव येताना दिसली आहे. रिव्हर्सचा अटेम आणि दोन क्षेत्ररक्षकांची ज्या वेळेला पोझिशन हल्ली त्यावेळेला त्यांच्या मधून चेंडूला पाठीशी लगेच दोन्ही टीमने मैदानात जायचे. ज्यांची बॅटिंग आहे त्यांनी बॅटिंगसाठी, ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंगसाठी. आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय, सामना जिंकलाय शिवसाई 11 या संघाने. पराभवाच्या छायामध्ये संघ जातोय तो साईशा 11. तुझा डोंगर बघ किती सुंदर